हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असणार आहे. दुपारचं माझं जे काही रुटीन आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. सोबत 2-3 गोष्टी सांगणार आहे, ज्या सतत मला कमेंटमध्ये विचारल्या जातात. चला, दुपारचे वाजलेले आहेत 12:30. रामला स्कूलमध्ये वगैरे मी घेऊन आले आणि त्याच्यानंतर त्याचं खेळण्याचं काम चाललं आहे. तोपर्यंत म्हटलं की थोडंफार स्टिचिंग करूया. त्याच्यासाठी खीर बनवायला मी ठेवली होती. म्हटलं तिकडे साईड बाय साईड त्याचं खाणंही होईल आणि माझं कामही चालू राहील. ड्रेस तर मी चेंज केला नव्हता, कारण की म्हटलं रामचा मूड कधी खराब होईल आणि तो कामामध्ये डिस्टर्ब करेल याचा काही अंदाज नसतो. त्याच्यामुळे म्हटलं तो छान खेळतोय तोपर्यंत मी माझं कामच आवरून घेते. कधी कधी असं होतं, टिफिनमध्ये जर त्याच्या आवडीचं नसेल तर तो टिफिन पूर्ण पाठीमागे घेऊन येतो. बहुधा तरी मी त्याला 2 टिफिन आणि एखादं फ्रूट त्याच्या टिफिन बॅगमध्ये देत असते. पण मुलांचा आता त्यांच्या आवडीनुसार आणि सोयीनुसार कामं चालू असतात. साईड बाय साईड मी त्याला सकाळी प्रॉपर जो काही त्याचा नाश्ता किंवा दूध वगैरे तो घेतो ते सर्व घेऊनच पाठवते, म्हणजे मला काळजी राहत नाही. आता ज्या कोणी आई असतील आणि मुलांना शाळेमध्ये पाठवत असतील त्यांना ती गोष्ट तर माहीतच असेल, मुलांनी टिफिन फिनिश केल्यानंतर किती छान वाटतं. सेम तेच माझ्या बाबतीत होतं. त्याच्यामुळे मी आल्यानंतर त्याचं टिफिन वगैरे चेक करणं, त्याला स्कूलमध्ये काय होमवर्क दिला आहे, जर जास्त पेजेस असतील तर दुपारपासूनच मी कधी कधी घ्यायला स्टार्ट करते, नाही तर मग संध्याकाळी घेते. होमवर्क करायचं म्हटलं की रामच्या मागे इतकं लागावं लागतं की विचारायलाच नको. अगदी कधी कधी माझं तर इतकं डोकं फिरतं, असं वाटतं ते शिवणकाम बरं पण ते मुलांचा होमवर्क घ्यायला नको. आणि इकडे तिकडे तो काही ना काहीतरी त्याचे नखरे करत राहतो नोटबुकमध्ये, त्यामुळे तेही मला पाहावं लागतं की कुठे त्याने खराब वगैरे तर करून नाही ठेवले ना. आणि बहुधा तरी मुलं अशी करत असतील, त्यांच्या खेळण्या बाजूला ठेवतात आणि जे काही आपले किचनचे पॅन भांडे वगैरे असतील ते घेऊन येतात आणि त्यांच्यासोबत खेळतात. सेम रामसुद्धा करतो. किचनमध्ये जाणं, त्याच्यामधून स्पून आणणं किंवा काही पातेलं वगैरे घेऊन येणं, त्याच्यामध्ये काहीतरी तुला चहा बनवतो, तुला खाऊ बनवतो, असं त्याचं चालू असतं. आणि मी खेळून देते. जो काही त्याला पसारा घालायचा तो घालून देते आणि त्याच्यानंतर तो जेव्हा झोपेल तेव्हा तो आवरूनसुद्धा घेते. चला, आता त्याचं खेळणं तर चालू आहे, माझं कामही चालू होतं. आज 3 ब्लाऊजचं मी कटिंग केले. माहीत नाही किती काम होणार आहे आणि पावसाळ्याचे दिवस असले की जास्त कामही होत नाही माझं. दिवसाला 2 ते 3 ब्लाऊज होतात, कधी एकही होतो. बऱ्याच मैत्रिणी हे सुद्धा विचारतात की तुमचं दिवसभराचं रुटीन किती असतं, किंवा म्हणजे ब्लाऊज किती शिवता तुम्ही, त्याच्यामधून किती कमवता, महिन्याला तुमची कमाई किती होते, हे सुद्धा सांगा. तर पाहूयात, त्याच्यावरती मी एक डिटेल असा बसून व्हिडिओ बनवेल, म्हणजे मला सर्व गोष्टी प्रॉपर तुम्हाला सांगता येईल की कशा पद्धतीने नियोजन राहतं. किंवा आपण नियोजन जरी केलं तरीसुद्धा त्या पद्धतीने जर काम नाही झालं तर मग नेक्स्ट डेला मी कसं माझं काम वाढवून थोडंसं जास्त वेळ करते हे सुद्धा सांगेल. रक्षाबंधन जवळ येते, त्याच्यामुळे मला कामंसुद्धा पटापट आवरावी लागतील, कारण की मग त्यावेळेस खूप लोड होतं. काही दिवस गावाला गेल्यामुळे प्रचंड कामाचा लोड आधीचाच माझा होता आणि त्याच्यामध्ये आता सणसूदसुद्धा येणार आहे, त्याच्यामुळे मग कामं आवरण्याची माझी घाई चालू होती. आता बाहेरचे कस्टमरचे ब्लाऊज तर आपण करतो, पण घरच्यांची वेळ आली की तिथे मग मात्र कंटाळा करतो. माझ्या घरच्यांचे जवळजवळ 20 ते 25 ब्लाऊज माझ्याकडे असतील आणि ते आत्ताचे नाही बरं का. मला वाटतं दिवाळीच्या आधीपासूनचे ते ब्लाऊज माझ्याकडे आहे. मम्मीचे ब्लाऊज तर मला वाटतं 1-1.5 वर्ष झालं असेल माझ्याकडेच आहे. आता ती सांगून सांगून वैतागली आहे की माझे ब्लाऊज तयार कर, पण मी काय मनावरती घेत नाही. आणि आज फायनली म्हटलं की माझ्या बहिणीचा तर एक ब्लाऊज पाहिजे होता आणि मावशी इकडे येणार होती, तर ती म्हटली तो ब्लाऊज मला पाठवून दे. आणि तिचं मेजरमेंट मी घरून येताना एका कार्डशीट पेपरवरती घेऊन आले होते आणि आता तेच सापडण्यासाठी हा पूर्ण ड्रॉवरचा इथे मी पसारा काढला होता. तरी ते मला काय भेटत नव्हतं. जास्त काही मी या ड्रॉवरमध्ये ठेवत नाही. जे काही रामचे स्कूल सप्लिमेंट्स असतील किंवा माझे ब्लाऊजचं काम वगैरे असेल, म्हणजे जे आपल्याला ब्लाऊजसाठी छोट्या-छोट्या गोष्टी लागतात ते, माझं माईक, रामचे गॉगल वगैरे, माझं ग्लू आणि देवासाठी जी अगरबत्ती लागते ती मी इथे खालीच ठेवत असते, जेणेकरून की रामला पटकन घेता येईल. आणि त्याच्यानंतर मग त्याला देवपूजा वगैरे करायला इंटरेस्ट होतो, नाही तर मग आपण हातातून घेऊन त्याला दिलं की मग त्याचे वेगळेच नखरे चालू होतात. त्यामुळे मी त्याला घेण्यासाठी इथे खाली ठेवत असते. आणि बाकीचं मग थोड्याफार गोष्टी होत्या. ज्यावेळेस मी ड्रॉवर उचकला त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की किती छोटा ड्रॉवर आहे आणि त्याच्यामध्ये मी किती वस्तू ठेवल्यात. आता याला म्हटलं की नंतर आवरून घेईल. आणि म्हणजे बऱ्याच माझ्या मेकअपच्या गोष्टी वगैरे ज्या अशा वरती वस्तू पडतात आपल्या इकडे तिकडे, त्या उचलून मी त्या ड्रॉवरमध्ये टाकत असते, तर त्यालाही आवरून घेता येईल म्हटलं नंतर. पण आधी मला जे मेजरमेंट हवं होतं ते मला भेटले. त्याच्यावरती मी घरचे 3-4 मेजरमेंट लिहून आणले होते. मागच्या वेळेस मी घाईमध्ये गेले होते, तर तेच मी घेऊन आले. आता ते मला भेटले, तर म्हटलं चला आता कटिंगला सुद्धा सुरुवात करूयात. आता जी काही साडी आहे ती फॅन्डी सिल्कमध्ये ज्या गोल्डन कलरच्या साड्या आल्या होत्या पाठीमागे, तर त्या साडीवरचा तो ब्लाऊज होता. आणि तो ब्लाऊज शिवायचा म्हटलं की किती त्रास होता. आता हे मी काही वेगळं सांगायला नको. मॅचिंगचं अस्तर काढून घेतलं आणि त्याच्यानंतर आता कटिंग करणार होते. तिला तसं तर प्रिन्सेस कट ब्लाऊज आवडतो आणि पाठीमागे ग्लास गळा किंवा पायपिंग वगैरे, किंवा आपल्या ज्या फुगेची स्लीव्ज येते पहा गोपीबाई, तर तशा प्रकारचे तिला ब्लाऊज आवडतात. आणि माझे ब्लाऊज जे आहेत ते बहुधा बोटनेक ब्लाऊजमध्ये असतात, त्याच्यामुळे तिला ते आवडत नाही. आणि तिचं मेजरमेंट माझ्यापेक्षा खूप कमी आहे आता, त्याच्यामुळे मग तिलासुद्धा वेगळं मला स्टिच करून द्यावं लागतं. सुरुवातीला आमचे मेजरमेंट एकच होते, त्याच्यामुळे मग एकमेकींचा आम्हाला
ब्लाऊज जे आहे ते व्यवस्थित व्हायचे, पण आता होत नाही. त्याच्यामुळे मग तिचं आवडीनुसार मी तिचं जे काही ब्लाऊज असेल ते डिझाईन करते. तरी ते कटिंगसाठी घेतलं होतं दुपारी. म्हटलं जर मी आत्ता दुपारी कटिंग केलं तरच माझ्याच्याने संध्याकाळी शिवून होईल, नाही तर मग हा ब्लाऊज तर राहील. आणि नेक्स्ट डेला मावशी येणार होती, त्याच्यामुळे म्हटलं आता हा मला काहीही करून शिवावंच लागेल. प्रिन्सेस कट ब्लाऊज तिला आवडतात, पण आता मला लवकर शिवायचा होता म्हणून मी ते 4 टक्समध्ये त्याचं कटिंग करते. आणि कशा पद्धतीने ह्या ब्लाऊजला मी ग्लूनी वगैरे स्टिक करते हे पाठीमागे व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवलं होतं आणि आत्तासुद्धा दाखवते. बरं, रिसेंटली मी काही शॉर्ट व्हिडिओ टाकत होते ना, त्याच्या आधी 2 व्हिडिओ खाली एका ताईंची कमेंट होती की जर तुमच्याकडे फिटिंगला ड्रेस वगैरे आले तर तुम्ही त्याची शिलाई किती घेता किंवा स्लीव्ज बसवण्याचे किती घेता. तर आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलेलं तुम्हाला स्लीव्ज बसवायला मी किती घेते. जर ड्रेस फिटिंगला असेल तर मग किती घेते ते आता तुम्हाला सांगते. तर पहा, ज्यावेळेस कस्टमर आपल्याकडे येतं त्यावेळेस त्यांचे जर 2 ब्लाऊज असेल तर त्याच्यासोबत 3-4 ड्रेस असतील किंवा काहीतरी फिटिंगचं काम असेल तर हे नेहमी असतंच. कारण की प्रत्येक जणाच्या घरी शिलाई मशीन असेल असं नाही, आणि असली तरी त्यांना ते काम येत असेल हेही आपल्याला काही माहीत नसतं. त्याच्यामुळे मग आता जर ते कंटिन्यू आपल्याकडे ब्लाऊज शिवत असतील तर त्यांचं आपल्याला ते फिटिंगचं कामसुद्धा घ्यावंच लागतं. तर तेच काम आपल्याला जर रेग्युलरचे कस्टमर असतील तरच मी घेते. जर एखादं नवीन कस्टमर आलं तर थोडीशी टाळाटाळ करते. जर मला परवडण्यासारखं असेल म्हणजे स्लीव्ज वगैरे बसवायचे, कुठे टक्स वगैरे मारायचे असतील तर त्या कामामध्ये परवडतं आणि त्याच्यामध्ये जास्त काय आपल्याला एक्सपेन्सेस नाही, फक्त धाग्याचा वापर आपल्याला करायचा आहे. त्याच्यामुळे मग ते काम मी घेते. तर ज्यावेळेस ड्रेसला फिटिंग करायची असते दोन्ही साईडने फिटिंग आणि पाठीमागे जर टक्स असेल तर मी 40 रुपये घेते. आणि जर फक्त टक्स किंवा फक्त फिटिंग ह्या दोन्हीपैकी जर एक एक गोष्टी करायच्या असतील तर मग 20 रुपीज म्हणजेच 20 रुपये घेत असते. तुमच्या एरियामध्ये ज्या पद्धतीनं, आता समजा काही ठिकाणी 10 रुपये घेत असतील, काही ठिकाणी 50ही घेत असतील, काही ठिकाणी 40ही घेत असतील. जर मला फिटिंगमध्ये जास्त काही म्हणजे त्याचे साईड कट करायच्यात किंवा राऊंडमध्ये फिटिंग करायचे, जास्त वेळ जाणार आहे किंवा त्यांना मॅचिंगचाच धागा लागून पाहिजे आहे तर त्यावेळेस मग 30-40 रुपये असं मी घेत असते. आणि जर जास्त काही वेगळं फिटिंगचं काम असेल म्हणजे अगदीच खालच्या साईडने टॉपची उंची कमी करायचं आहे किंवा ज्या स्लीव्ज आहेत त्या साईजने कमी करायच्या, शोल्डर कमी करायचे, तर अशा वेळेस 40-50 रुपये असे घेते. तर पहा, तुमच्या हिशोबाने तुम्हाला काम किती वेळ जाते ते जे काही तुम्ही फिटिंगचं काम घेतलं आहे, समजा त्याला अर्धा तास जातो आहे, 15 मिनटं जातात, 20 मिनटं जातात, त्यानुसार तुम्ही ते कामाचे पैसे ठरवायचे आहेत. आपल्याला किती त्रास होतो ते करताना हे सुद्धा पाहायचं आहे. आता याची विरुद्ध बाजू मी तुम्हाला सांगते. बऱ्याच वेळा कस्टमरचं जर आपल्याकडे जास्त काम येत असेल म्हणजे ब्लाऊजचं, ड्रेसचं वगैरे, आणि त्यांना बहुधा तरी असं वाटतं की आता चला माझं एवढं ब्लाऊजचं काम आहे तर यांनी मला फिटिंग मोफत करून द्यावी. तर असं कधीही करायचं नाही, कारण की सुरुवातीचे काही दिवस ज्यावेळेस मी नवीन स्टिचिंग करत होते त्यावेळेस मी ही गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याचा त्रास मला आत्तासुद्धा होतो. मान्य आहे की त्या कस्टमरचं रेग्युलर काम आहे, पण जे काम आपल्या हातातलं आहे ते सोडून आपल्याला त्या फिटिंगचं काम करावं लागतं. वेळही जातो, मॅचिंगचा धागा लावा, त्यानंतर मग त्याला वेळ देऊन ते व्यवस्थित करा. जर थोडंसं लूज झालं, टाईट झालं तर ते सुद्धा परत त्यांना व्यवस्थित करून द्या. आणि परत त्यांना जर वाटत असेल की नाही या फिटिंगच्या कामाचे यांनी पैसे घ्यायला नको कारण की माझं ब्लाऊजचं वगैरे एवढं काम असतं, तर असं करायचं नाही, कारण की आपला वेळही जातो आणि आपली मेहनतही वाया जाते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा आणि त्यानंतर मग जे काही तुमचं फिटिंगचं काम असेल त्यानुसार तुम्ही पैसे घेतले तरी चालेल. अदरवाईज एखाद्या व्हिडिओमध्ये जर मी दाखवलं फिटिंग वगैरे तर त्यामध्ये सांगेल की मी याचं किती घेतलं होतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये क्लिअर करत जाईल म्हणजे तुम्हालाही सोपं. दुसरी गोष्ट म्हणजे इथे कटोरी ब्लाऊज मी स्टिच करत होते. ज्यावेळेस तुम्हाला पाठीमागे सांगितलं की त्यांना तशी गोल्डन कलरची पायपिंग नको होती तर मी इथे फॅब्रिकचीच कट करून घेतली आहे. जवळजवळ 6-6.5 हजाराची त्यांची पैठणी होती आणि त्याच्यावरचा हा ब्लाऊज होता. फायनली मी इथे रेडी केला आहे. त्यांना टक्स जो आहे त्याची उंची जास्त नको होती तर मी इथे 2.25चा टक्स घेतला आहे, म्हणजे जास्त कटोरीला टोक नको आहे. तर मी काय केलं, कटिंगमध्ये जे आहे ते 1.5 इंचाचाच टक्स घेतला, पण ज्यावेळेस मी टक्स शिवत होते त्यावेळेस मी 1.25 इंचाचा घेतला, जेणेकरून की कटोरीला जास्त मग टोक येत नाही. कस्टमरच्या अकॉर्डिंग म्हणजे कस्टमरला कसं काम आवडतं आहे, त्यांना काय पाहिजे आहे त्याच्यानुसार तुम्हाला काम करावं लागतं. तर पहा, या पद्धतीने मी ते कटोरी ब्लाऊज रेडी करून घेतलं, ज्याची की शिलाई मी घेते 350 रुपये. एखाद्या व्हिडिओमध्ये प्रत्येक पॅटर्नचे, प्रत्येक ब्लाऊजचे, ड्रेसचे मी कसे पैसे घेते हे सुद्धा मी क्लिअर करेल, जेणेकरून की रोज येणाऱ्या प्रश्नांना मग तुम्हाला उत्तरं भेटत जातील. दुसरा गोल्डन कलरचा ब्लाऊज एक मी कट केलेला आहे, पण आता दीदीचा हा ब्लाऊज मी रेडी करून घेते. तर इथे ग्लूने मी सर्व फॅब्रिक जे आहे ते चिकटवून घेतलेलं आहे, कारण की या फॅब्रिकला फिनिशिंगची खूप गरज आहे. फॅब्रिक निसरडं असल्यामुळे शिवायला त्रास होतो, तर ग्लूने चिकटवल्यामुळे सोपं जातं. तर थोडासाच लावायचा आहे, कारण की ब्लाऊजच्या फॅब्रिकवरती त्याचं काही स्टेन म्हणजे डाग वगैरे पडायला नको. आता ते व्यवस्थित सुकले तर त्याला मी इथे प्रेस करून घेतले. जो एक्स्ट्राचा कपडा आहे ब्लाऊजचा तो मी कट करून घेईल आणि त्याच्यानंतर मग ब्लाऊज शिवायला बसेल. तर आज 3 ब्लाऊजचं टार्गेट होतं. 3ही ब्लाऊज माझे कंप्लीट झालेत. कटिंग जर तुम्ही ऑलरेडी केलेलं असेल ना तर शिवायला जास्त वेळ लागत नाही, कारण की कटिंगमध्ये खूप वेळ जातो. कटिंग जर प्रॉपर केलं तर फिटिंगलाही प्रॉब्लेम येत नाही
असेच तुमचे जर छोटे छोटे काही प्रश्न असतील किंवा काही डाऊट्स असतील ब्लाऊजबद्दल, तर ते तुम्ही मला डेली व्हिडिओमध्ये विचारू शकता. तिथे मी तुम्हाला क्लिअर करत जाईल, कारण की कमेंट मी सर्वांच्या वाचते. कधी कधी अभावी जे आहे मला उत्तर द्यायला जमत नाही, पण मी कमेंट वाचलेल्या असतात सर्वांच्या. कधी कधी एका कमेंटमध्ये तुमचे 2-3 प्रश्न असतात, मग तिथे मला क्लिअर करता येत नाही, कारण की मला बरंच त्या प्रश्नावरती बोलायचं असतं. तर मग मी विचार केला की आता व्हिडिओमध्येच आपण ते क्लिअर करूच जाऊयात. तसं तर मी हुक बसवायला जे आहे ते सुरुवातीला बाहेर द्यायचे, पण आता माझ्या असं लक्षात आले की जर आपण ब्लाऊज शिवल्यानंतर लगेचच हुक बसवून घेतले ना, तर जास्त काही वेळ लागत नाही. अगदी 10 मिनिटामध्ये काम होऊन जातं. धागाही हाताशी असतो, हुक घ्यायचे आणि बसवायचे. मग लूक वगैरे मी जास्त आता काही करत बसत नाही. सुरुवातीला सर्व ब्लाऊजला टच बटन किंवा जे एक्स्ट्राचं लूक आपण देतो लूक साईडच्या पट्टीला, तर ते सुद्धा मी द्यायचे. पण आता मी ते बंदच केले. फक्त पाठीमागून हातशिले आणि हुक जे काय आहे ते मी बसवत असते. कारण की प्रत्येक ब्लाऊजलाच त्यांना टच बटनची वगैरे गरज पडेल किंवा लूकची गरज पडेल असंही नाही. आपण किती फिनिशिंगमध्ये काम केलं, त्यांना दिलं, तरीसुद्धा त्यांना असं वाटतं की आपण आपल्या कामाचे खूप जास्त पैसे घेतोय. सो ज्यांना नीड आहे त्यांचंच काम आपण ते करून द्यायचं आणि त्यानुसार मग पैसे घ्यायचे. जर टच बटन वगैरे मी बसवलं तर त्याचे एक्स्ट्रा ₹20 मी घेत असते, कारण की वेळही जातो आणि टच बटन बसवायला, ते 4 बटन बसवायला सुद्धा वेळ जातो. मशीन मी मध्यंतरी घेतलेली, पण ती मशीन काही मला व्यवस्थित लागली नाही. एकदाही त्या मशीनचा यूज झाला नाही. आता परत रविवार पेठमध्ये जाणं झालं तर ती मशीन मी नक्की घेऊन येईल. ब्लाऊजला हुक बसवते आणि खूप जवळ हुक मी बसवते, कारण की जो हुक लूक पट्टीमध्ये गॅप पडतो तो त्याच्यामुळेच पडतो. तर चला, कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि हो, चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.